जय हिंद मित्रांनो, आपल्या स्वार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण स्क्रीनवर पाहत आहोत की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता एक महत्त्वाची जाहिरात आपल्याला पाहायला मिळत आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील जे काही विविध संवर्गातील एकूण 2619 इतक्या पदांसाठी ही महत्त्वाची जाहिरात आपल्याला प्रसिद्ध झालेली पाहायला मिळते. आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ऑनलाईन संगणक प्रणाली मार्फत म्हणजेच की ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा होत आहे. आणि त्याचं जे काही वेळापत्रक असणार आहे ते सुद्धा आपल्या आयोगाच्या वेबसाईटवर लवकरच स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. तर महत्त्वाचं म्हणजेच की या ठिकाणी कोणत्या संवर्गातील हे पदं आहेत आणि त्या पदासाठी किती जागा असतील तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला उद्योग निरीक्षक या ठिकाणी 9 जागा आपल्याला पाहायला मिळतील. तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग 3 जागा पाहायला मिळतील. कर सहाय्यक वित्त विभाग 282 जागा पाहायला मिळतील. त्याच्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क यासाठी आपल्याला गृह विभागाच्या बाबतीत लक्षात घ्यायचं आहे 461 जागा पाहायला मिळतील. त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय या ठिकाणी आपल्याला 1864 पदं पाहायला मिळतील. म्हणजे एकूण 2619 या पदासाठी हे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली पाहायला मिळते. तर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला की या परीक्षेकरिता जे काही असणारं महत्त्वाचं म्हणजेच की अर्ज सादर करण्याचा जो काही दिनांक आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर 27 जून 2026 रोजी म्हणजेच की लक्षात घ्या 27 जूनपासून आपल्याला ही जी काही अर्ज सादर करायचा आहे ते म्हणजे सुरुवात पाहायला मिळेल ते 17 जुलैपर्यंत आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 17 जुलै म्हणजेच की रात्री 12 वाजण्यास 1 मिनिट बाकी असतापर्यंत आपल्याला ही महत्त्वाची म्हणजेच की फॉर्म भरण्याची जी काही मुदत असेल ती पाहायला मिळते. त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क 17 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचं म्हणजे की हे सुद्धा आपल्याला अपडेट लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा दिनांक अंतिम दिनांक 20 जुलै 2026 असणार आहे. तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी की IMP आपल्याला ज्या काही सूचना असतील त्या म्हणजे की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्वपरीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व संवर्गातील पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. म्हणजे एकूण या ठिकाणी लक्षात घ्या त्या वेळेस जे काय होणारा बदल आहे तो सुद्धा आपण एकूण आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की जी की संयुक्त पूर्वपरीक्षा गट क यासाठीची पूर्वपरीक्षेची ही जाहिरात महत्त्वाची असणार आहे. तर आपण या ठिकाणी जी की आपल्या या परीक्षेच्या बाबतीत महत्त्वाचं अपडेट आहे ते सुद्धा पाहत राहणार आहोत आणि IMP असंच महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवरती पाहत राहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.